नमस्कार, आपण पाहत आहात साप्ताहिक वासवी देवी प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक मीडियाचे व्हीडी न्यूज। आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट। बहुप्रतीक्षित महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या भक्त निवासचे बांधकाम सुरू। तिरुपती व भक्तांना उत्तम निवास होणार। महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने श्री क्षेत्र तिरुपती येथे बांधण्यात येणाऱ्या भव्य भक्त निवासाच्या बांधकामाचा शुभारंभ नुकताच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेतर्फे अद्ययावत तथा वातानुकूलित 102 खोल्यांचे भव्य भक्त निवास बांधण्यात येत आहे। महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार, महासचिव गोविंदराव बिडवई यांच्या हस्ते विधिवत पूजा मंत्रोच्चार करून बांधकामास सुरुवात झाली। या प्रसंगी श्री काशी अन्नपूर्णा सत्रमचे अध्यक्ष श्रीनिवासा वासू, महासचिव विलास बच्चू, वासवी सत्रमचे लक्ष्मय्या यांची प्रमुख उपस्थिती होती। तिरुपती येथील सीताम्मा नगर परिसरात 1 एकर जमिनीवर 102 खोल्यांचे 90,000 स्क्वेअर फुटाचे बांधकाम अद्ययावत सोयी सुविधांसह बांधकाम होत आहे। महासभा हा धाडसी प्रकल्प अत्यंत उत्तम प्रकारे उभारणार असल्याने राज्यातील सर्व समाज बांधवांनी दानशूर भक्तांनी आर्थिक सहकार्य भरघोसपणे करतील असा विश्वास सर्व पदाधिकारी यांना असून अनेक भक्त आपली देणगी जाहीर करीत आहेत। या प्रसंगी प्रत्यक्ष महासभेचे पदाधिकारी देणगीदार यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती। प्रास्ताविक महासचिव गोविंदराव बिडवई यांनी केलं। येत्या 1.5 वर्षात हे भव्य दिव्य बांधकाम पूर्ण करण्याचा संकल्प महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांनी केला। या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी आंध्र प्रदेश माजी राज्यसभा खासदार टी.जी. व्यंकटेश आणि माजी मंत्री आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले। या प्रसंगी बांधकाम समिती अध्यक्ष डॉक्टर सूर्यकांत शिरपेवार यांनीही मनोगत व्यक्त केलं। यावेळी ज्ञानेश्वर महाजन, अनिल मनाटकर, सुधीर पाटील, भानुदास वट्टमवार, सुमित रुद्रवार, प्रदीप कोकडवार, विपिन गादेवार, प्रणव मनुरवार, विजय कुंचनवार, ॲडव्होकेट रुद्रवार, साईनाथ मेडेवार, गजानन चौधरी, विशाल नार्लेवार, पवन गादेवार, बाळासाहेब कौलवार, सुधीर गादेवार, प्रल्हाद कहाळेकर, राजू मोतेवार, सचिन गुंडेवार, बालाजी डुब्बेवार, संजय पांपटवार, प्राध्यापक प्रशांत तम्मेवार, ज्ञानेश्वर मांबडे, राहुल कोटलवार, वसंत कोकडवार, साईनाथ गादेवार, चंद्रकांत गुंडाळे, प्रितेश देवसेटवार, अमर पारसवार, शिरीष पारसवार, कलकोटे, सचिन जाजी यांच्यासह अनेक पदाधिकारी देणगीदार उपस्थित होते। महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीनं तिरुपती येथील बांधण्यात येणाऱ्या भक्त निवासामुळे महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांची राहण्याची सुविधा होणार असल्याने समाज बांधवांचा आनंद द्विगुणित झाला आहे। संचलन साईनाथ मेडेवार, आभार प्रदीप कोकडवार यांनी मानलं। श्री वासवी माता हरिभक्तपरायण रंगनाथ महाराज आणि श्री क्षेत्र बालाजी येथे आलो। बालाजी भगवान बालाजी यांच्याबरोबर मी मस्तक ठेवून वंदन करतो। आपण सर्वजन या ठिकाणी आलेला आहात। आप सब जन यहाँ आए, हमको बहुत खुशी हो गई। गए 1.5 साल से अपन सोच रहे थे कि यहाँ ये तिरुपति की जगह भक्त निवास, महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा से भक्त निवास बांधने का प्रयोजन हमने 1.5 साल पहले किया था और उसका श्रेय जाता है काशी अन्न सत्रम के सेक्रेटरी बच्चू साहब और हमारे महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा के अध्यक्ष नंदकुमार जी गादेवार। ये दोनों ने इतना इनिशिएशन ले लिया कि हमको मालूम है पर्दे के पीछे कितना तकलीफ होता है, मैंने देखा है वो सब। और मैं जानता हूँ इतनी बड़ी जगह 1 एकड़ जगह देने के लिए इतना बड़ा दिल होना, आप जो बैठे वाले हैं वो समुद्र की जैसा आपका बड़ा दिल है, इसलिए हमको 1 एकड़ जगह मिली है। और यहाँ ये मैसेज टीजी साहब को भी जाना, सुधीर भाऊ को भी जाना, आने वाला गुड़ी पाड़वा छोड़ के दूसरे गुड़ी पाड़वे को ये बिल्डिंग का उद्घाटन रहेगा। 2027 गुड़ी पाड़वे में ये बिल्डिंग का उद्घाटन रहेगा होएगा। आज से 19 महीने है उगादी, वो उगादी के आगे पीछे 1-2 दिन या उगादी के दिन की ये बिल्डिंग का ओपनिंग रहेगा। ये हमारे महाराष्ट्र के सब कमेटी मेंबर्स सबके विश्वास लेके मैं बोल रहा हूं। मैं अकेले से बोल रहा नहीं, मैं 18 महीने का उधर ही जाहिर किया था और
मैं आज भी इधर ही 18-19 महीना, 1 महीना ज्यादा हो रहा है, और मैं ये सबके विचार से, सबको ध्यान में लेके, सबको पूछ के मैं ये आपको यहाँ बोल रहा हूं। और खरं जर पाहिलं तर टी.जी. व्यंकटेश साहेबांचं आणि सुधीर भाऊचं एवढं मार्गदर्शन आहे की ज्या दिवशी टी.जी. व्यंकटेश साहेबांना मी बोलवलं, लक्ष्मण सर तिथं होते, त्यांनी लगेच मला फोन लावला कि बड़ा प्रोग्राम मत करो, छोटा करो, अपना बड़ा हो गया पहले और आगे काम बढ़ाओ। या शुभेच्छा त्यांनी आम्हाला दिल्या। विलास सरांनी सांगितलं, मी वासू सरांना फोन केला, त्यांनी लगेच म्हणले मी येतो। वासू सर या ठिकाणी आले आणि आम्ही आव्हान केलं, कुणाला आम्ही फोन केले नाहीत, प्रितेशनी फोन केले, आमचे प्रितेश आणि रावळ, आणि आज एवढ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात, तर मला त्याचा अभिमान आहे की माझ्या एका शब्दावर आपण 100 लोक तिरुपतीच्या त्या ठिकाणी, की स्वतःच्या खर्चाने, की महासभा तुम्हाला 1 रुपया देत नाही। आज बांधकाम समिती असेल, कार्यकारिणी असेल, IT कमिटी असेल, सल्लागार समिती असेल, सर्व महिला असतील, की आपण सगळेजण या ठिकाणी आपण येतो आणि हीच ताकद येणाऱ्या 19 महिने आपल्याला दाखवायची आहे आणि आपलं काम पूर्ण करायचंय, एवढंच मी या ठिकाणी सांगतो। आणि या ठिकाणी मी टी.जी. व्यंकटेश साहेबांचे आणि सुधीर भाऊंचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी आपल्याला खूप मार्गदर्शन आणि चांगलं काम करून पुढे जा असं त्यांनी संदेश त्यांचा आपल्याला आहे। त्यासोबत काशी अन्न सत्रम संस्थेचे की विलास सरांनी सांगितलं की 15 लाख रुपये त्यावेळेला जवळजवळ 15 ते 20 वर्षापूर्वी जक्का नागभूषणम यांनी की 15 लाख रुपये या संस्थेला देऊन आपलं अन्नसत्र, त्या काशी अन्नसत्रमचं तिरुपती शहरामध्ये गोविंदराज टेम्पलच्या पाठीमागे ती संस्था घर आहे आणि त्या जुन्या घरामध्ये त्यांनी सुरुवात केलं आणि आज एवढं मोठं भव्य ते त्या ठिकाणी झालेलं आहे। मी त्या